मित्राचं लग्न आहे माझ्या. काय गर्दी हो तुम्हाला सांगतो. म्हणजे 500 जणांची कॅपॅसिटी हॉलची, 1,500 लोकांना बोलवलंय हो. तर माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचं होतं. अहो 2 तास मी त्याला शोधतोय, इतकी गर्दी आहे, मला सापडतच नव्हता होतो. शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर, तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो. तेव्हा मला तो सापडला, म्हणजे भेटला मला तो. भेटलो वगैरे, त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या. आणि जेवणाला गेलो. जेवणाला अरे बाप रे, केवढी लाईन सही तुला सांगतो. 2 जण उभी होती, त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलोय. एकदाच सगळं घेऊन आलोय. आता पुन्हा लफडं नको. आता निवांतपणे गॅलरीत आलोय. हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू दे. इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले, तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही, अडचण कसली, या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ऐक, काय हल्ली या प्लेटा जड बाई. 1 मिनिट जरा धरता का? मी धरू आहे. हा जरा ऐक बाई. काय ग, मुंग्या आल्या ग. मुंग्या आल्या. एवढं मोठं वारुळ म्हटल्यावर मुंगा काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे, शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल. पुढच्या जन्मात स्किट नको माझा प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का हो तुमच्या? हो. हे धरत आहे, मला पण जेवायचं होतं. अरे कसं होतं माहितीये का, ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारा माणूस, हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का. ते काय होतं माहितीये का, सगळं जेवण असं ना ताटात मिक्स होऊन जातं. हे कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा, तुझ्या हातात ताट राहू दे, मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते, चालेल तुला? अच्छा, 2 ताट आहेत माझ्या हातात. हा, ते या हातात ठेव ना, ते त्या हातात राहू दे, चालेल तुला? हा ठीक, पटकन जेवा, फक्त मला पण भूक लागली. कारण म्हणजे आई ग, किती रे गुणीम. पण सॉरी हा, माझा त्रास होत असेल. नाही तुला. नाही, खरंच नाही त्रास, खरंच नाही नाही, खरंच माझा त्रास होतच असेल तुला. नाही, खरंच त्रास नाही, मी सांगतो ना तुम्हाला. नाही पण त्रास होत असेल नाही का, असं 2 हातात धरायचं. नाही नाही, खरंच त्रास नाही. सांगितलं त्रास नाही, सांगितलं ना तुम्हाला मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय. मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको. 4 वेळा विचारताय, त्याचा मला त्रास. बरं बाबा चिडू नको. थोडक्यात काय, तुला माझा त्रास होत नाही. तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेजो. गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. Thank you. हो हो, पण टॅलेंटचं काय? काय म्हणाला आता? काय म्हणाला तुम्ही? नाही. काय म्हणाला? नाही, मी असं म्हणलं, इथे कसं काय असं लग्नाला? नाही नायगारा धबधबा बघायला आलोय तिकडे. काय हा प्रश्न आहे तुमचा आजी? मला सांगा, हातात ताट आहे ना जेवणाचं, मग इथेच येणार ना लग्नाला? नाही, कसं होतं, फुकटे चढले या चेहऱ्यापट्टीचे असतात ना लग्नात, म्हणून वाटलं. ओळख ना पळत फुकटे का म्हणताय तुम्ही मला? मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय, तो माझा मित्र आहे, कळलं का? मला ओळखलं नाही का तुम्ही? समीर चौगुले. समीर चौगुले. ते मी टीव्हीवर असतो. टीव्हीवर मला बघितलं असेल. हा टीव्हीवर असतो. टीव्हीवर असतोस ग तू? ए टीव्हीवर बरी अशी मान करत. अहो तो कुत्रा असतो असा. तो नाही तू? मी महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये काम करतो. समीर चौगुले माझं नाव. अगं बाई, तो समीर चौगुले का? तो ओळखलं बाई ग. ए फारच चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा. बघते मी दुपारी जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत 5 मिनिटात जेवण जातो माझं. तेव्हा मी स्वतःला सांगते, बघ म्हातारे किती नशीबवान आहेस तू. बसल्या जागी 2 घास जेवण मिळतं. नाहीतर यांना बघ 2 घासासाठी किती हातपाय मारावे लागतात. जी तुम्ही माझा अपमान करताय, तुमच्या लक्षात येतं? नाही 1 मिनिट, मी तुम्हाला मदत करतोय ना यार. कौतुक करते
बेटा मला तू हे- गैरसमज करून घेऊ नको बाबा. गैरसमज म्हणजे समोर ताट आहे, मला जेवता येत नाहीये. जेवशील रे. हे बरोबर नाही तुमचं, मी कळलं का पटकन जेवून घेते. मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई. माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की, मुठभर भात घेतलाय, वरण भात, पटापट गुड्डू गुड्डू खाऊन टाकते. याच्यात फार वेळ जातो. पटकन तुम्ही घ्या. घेते. ए ऐक काय ग बाई, कसं दिसतं ते? कुत्रा आहेस का तू? असं नका बोलू यार. सेलिब्रिटी आहेस ना तू. धीर धर जरा, धीर धर. हा? काय नाव म्हणाल तुझं? समीर चौगुले. बरं का तिमीर? तिमीर नाही हो, समीर नाव आहे. मग तिमीर काय? तिमीर म्हणजे अंधार होतो, समीर म्हणजे वारा. सॉरी, बरोबर. तिमीर म्हणजे अंधार नाही का? सॉरी चुकलं बरं का. सुमार कशी डेली पडेल तुमची? घरून ठरवून आलात का मला हे करायचं ते? यार तुम्ही आजी जेवा ना यार, असं काय ना. करते बाबा, जेवते. मला ना खूप भूक लागली हो होय, गुडगुट्या भात आपला पटकन खायचा. काय ग बाई, किती वेळ लागणार? 7ला निघालो घरून हो मी. प्लीज लवकर करा ना. काय ग बाई, मीठच नाही यात. जरा मीठ देतो का? तू कसं देणार? ऑक्टोपस नाही. एक मिनिट, कुठे गेलं मीठ? ह्याच्या बघा ना 2 वाटा. कसा ते हात नका लावू, मिठाला लाग. मीठ बरं नाही दिसत हे, वाईट दिसत हे. अरे लिंबू कोण तुझा बाप आणणार का? नीट बोला, तुम्ही बाप कोणाचा काढताय? हे बाय, मला उलटा बोलायचं नाही. वरण भातावर लिंबू नको का? हे बघ, सुभेदारांकडे हे असली थेर चालायची नाही, सांगून ठेवते. हे सगळे लाड ना तुझ्या माहेरी करायचे, सासरी चालणार नाही अजिबात, सांगून ठेवते मी तुला. अरे मी काय सून आहे का तुमची? कुठला सासर आलाय? मला काय बोलताय हे सगळं तुम्ही? आवाज खाली कर, लिंबू दे. आता काय हनवटीने देऊ का? असं घ्या ना, दोन्ही हातात. एक काम धड होणार नाही तुझ्याच्यानं, सगळं मला करावं लागतं या घरात. ऐक, अरे बी डोळ्यात घातली. आता बीला काही शाळेत घालणार का? जन्म दाखला देऊ? अरे काय कुंकून काढूया. एक मिनिट, जरा डोळा उघड, डोळा उघड. अगं हे काय? हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी. बुबुळ आहे ते, बुबुळ. सीताफळाची बी काय? गंमत केली रे. तुमच्या डोळ्यात पण आहे? ये इकडे, फुगू आपण फुगूया. अरे यार तुम्ही बोला. ये रे, चिडू नको. हे बघ, शिट्टी कसली वाजवताय? शिट्टी कसली वाजवताय? अरे ते म्हातारपणात शिट्टी वाजते रे. एक मिनिट, ये इकडे बघू. काय चाललंय तुमचं? एवढ्या जोरात मारतात का फुंकर? डोळे मागे गेले माझे, मागचं दिसतंय आता मला. लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते. अतिशयोक्तीच्या विनोदावर जगतोय मेला. हो जगतोय. तुम्ही ना खूप करायला लागला तर पटपट जेव्हा आता सांगून ठेवतोय. चिडू नको रे बाबा, चिडू नको. शूटिंग वाले नाही रे तुम्ही. तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल. नका ना नव्याने गप्पा मारू आता. पटकन जेवा ना. कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात बरं तुम्ही बोलत. बरोबर आहे, बरोबर कसं अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो? ते जाऊ दे ना, खाऊ नकोस. पापड पचायला 8 तास लागतात मेले, आणि भजी पचायला 24 तास लागतात. नाही पण मी तसं अरे यार असं करू नका ना यार. चालणार नाही, कळलं ना? उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलस तर काय सांगू मी जगाला. महाराष्ट्र फालतूगिरीला मुकेल मेल्या. तू काय बोलताय तुम्ही यार? मला चालणार नाही. आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू? अरे श्रीखंड. अरे राहू दे ना श्रीखंड. घेतलं. अरे तुम्ही श्रीखंड खायचा नाही अजिबात. अरे पण का खायचं ना? मला आवडतं यार श्रीखंड, केशर श्रीखंड. श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं. कुठलं लॉजिक आहे म्हातारे? विनोदाला चांगलं नसतं. मेंदू जड होतो, सुचत नाही मग काही. मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या. बसन मी जाऊन यार श्रीखंड द्या मला. नाही खाऊ नाही रे. श्रीखंड द्या यार. अरे यार मला चवच नाही मेली. थांब जरा एक कोशिंबीर बघू. अरे यार हे काय करता यार तुम्ही? भाजी पण घ्यायला ऐका ना हो, ऐका ना हो. काय जळले पदार्थ एकाला तरी चव आहे का? काय धड चवीचं बनवलंयस तू? माहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून पिकून? का तशीच दिली अवदसा आमच्या गळ्यात बांधून? अरे मला काय बोलताय असं यार? मी सून आहे का तुमचे? काय जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको. बघा कसा ओरडतो माझ्या अंगावर. बघा कसं ओरडतो. पत्त्याचं म्हणून पत्त्यात कडीपत्ता ठेवलेला नाही माझ्या. चौगले नमस्कार. नमस्कार. ओळखलं का?
हा ओळखलं. मी नवरा मुलाचा बाप. अरे हो हो सचिन त्यांचा photo काढायला आलेला. अरे आपण आता हा? फोटो काढला मला मी ओळखलं ना तुम्हाला. येस. हे काय 2-2 ताट? नाही नाही हे आजींचं एक ताट आहे ते मी जस्ट हेल्पिंग. नाही बाई माझं कधीच जेवण झालं. अरे माझं नाही. नाही मी हे आजी खोटं बोलतात. जस्ट ए फन फन एलिमेंट. मी आपली गारं वारं खायला आले हो. नाही नाही गारेवारे खाली इकडे कुठे नाही नाही हे 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 खूप वाईट आहे चौगले. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुम्हाला हे शोभत नाही यार. अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही. ठीक आहे आता घेतला तर खा. अरे नाही, माझं पण नाही हे असं करू नका. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. चौगले आजीची मी आजींची आहे. हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले चावते. झाडा कोणाला बोलला? नाही झाडा कोणाला बोलला? मी नाही बोललो झाडा. झाडा कोणाला बोलला? ही म्हातारी बोलली झाडा. मी कशाला झाडा बोलेन? लाज वाटतं म्हातारी आळ टाकतोस. हे तिचे धंदे नाही ते तुझे आहेत. तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये. महाराष्ट्राची हसरी. माझ्या दुकान काढून माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढून कळलं का? टाकल्या तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला "ए, जाण्या!" असं म्हणाले रे. वाईट वाटलं मला. हे ताट तुझं आहे असं का नाही सांगितलंस? कोणी मी सांगितलं? घाबरले रे. मी खूप घाबरले. मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला, म्हणून मी घाबरले. तू चिडू नको. तुझा आता हो हो तुझा तू चिडू नको. तुझा ए बाबा तू शांत हो. हा ए राजा जा तुझ्या जा. शांतपणे जेवून घे. शांत हो. मी जाते. हो मी जाते. जेवून घे बरं. घेतो.